तर मराठा समाजासाठी वेगळं ताट द्या, आमचा त्यांना पाठिंबा आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। विधानसभा आणि लोकसभेत आम्हाला आरक्षण हवं असं राजकीय आरक्षणाची मागणी देखील छगन भुजबळ यांनी केली आहे। आज आम्ही काय मागतो आहोत? आम्ही काही मागत नाही। आम्ही सांगतो आमचं आरक्षण आमच्या ताटातलं कसं राहू द्या, त्यांच्यासाठी दुसरं ताट द्या, दुसरे त्यांना काय द्यायचं त्यांना द्या, आम्ही त्यांना पाठिंबा देतो। आम्ही लोकसभेत जायचं नाही, आम्ही विधानसभेत जायचं नाही, आम्ही अधिकार क्षेत्रामध्ये तुमचे 10 तुमचे 20 असतील तर आमचं एक सुद्धा नको आहे। आणि हे जर चालू राहिलं तर देशामध्ये आम्हाला विधानसभेत आणि लोकसभेत सुद्धा आम्हाला ओबीसीला आरक्षण पाहिजे। अशा ज्या ज्या काही तक्रारी येतील त्याची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आणि कुणबी प्रमाणपत्र किंवा कुठलंही प्रमाणपत्र SC ST कुणबी जे ओबीसी चुकीचं प्रमाणपत्र देणारा आणि घेणारा हे दोघेही गुन्हेगार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। आमच्या नोंदी सापडलेल्या असूनही त्या खोट्या ठरविणार म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्याकडून बोलणार आणि मराठ्यावर अन्याय करणार त्या रद्द करून। खऱ्या जरी असले तरी आता खरे असले तरी तुम्हीच रद्द करणार आणि कसे असले तरी तुम्हीच करणार, कारण ओलं उभं तुमचंच जळतंय, कारण सरकार तुमचं आहे ना, त्यामुळे कसं तुम्हीच जळणार। पण तुम्ही हे पण करा ना, ज्या मंडल कमिशननं 14% आरक्षण दिलंय त्यांना जे रूल दिले होते त्या रूलनुसार त्यांनी आरक्षण दिले की नाही ती चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा।